नमस्कार मित्रांनो, माधवी आणि प्रणाली सगळी शॉपिंग करून घरी येतात. फ्रेश होऊन जेवणाच्या टेबलावर मांडामांड करत असतात. तेवढ्यात हर्ष आणि रमेशही घरी येतात. मग तेही फ्रेश होऊन जेवायला बसतात. साहेबांना तर आपल्या ऑलरेडी भूक लागलेली असते व ते मन लावून ताव मारत असतात. तर रमेश ऑफिसमधला घडलेला प्रसंग माधवीला प्रणालीला सांगू लागतो की आपल्या हर्षदला बघून कसे सगळे इम्प्रेस झाले. हर्षदने त्यांच्या प्रभावशाली बोलण्यातून सगळ्यांना कसे गप्पगार केलं. आपला हर्षद बिझनेसचं चांगलंच नॉलेज बाळगून आहे. चांगल्या बिझनेसमनला सहज बीट करू शकतो. हा सगळेजण खूपच कौतुक करत होते हर्षदचं. आणि हे सगळं पाहून त्याला किती प्राऊड फील झाले हेही तो खूप कौतुकाने सांगत असतो. हे ऐकून माधवीलाही खूप आश्चर्य वाटतं की हा कशातच मागं नाही म्हणून कसा नाही आहे, कसा काय इतका परफेक्ट आहे. खरंच जर ह्याने आपल्या पोटी जन्म घेतला असता तर माझ्यासारखे भाग्यवान मीच झाले असते. आणि ती हे मनात न ठेवता असे बोलूनही दाखवते. ते ऐकून प्रणाली, मग माझा हर्षद आहेच असा माय परफेक्टनिस्ट हिरो. हर्षद मात्र गालातल्या गालात हसत हे सगळं ऐकण्याचं आणि त्यांच्यासोबत जेवणाचंही काम करत असतो. मग अचानक प्रणालीच्या लक्षात येतं की सगळेजण 5-5:30पर्यंत घरी येतील, तेव्हा आपल्याला त्याआधी सगळं आवरून घ्यावं लागल असे ती माधवीला सांगू लागते. झालं हे ऐकून माधवी गोंधळून जाते. बापरे, काय काय करायचं आहे, किती करायचं आहे, केवढी कामे बाकी आहेत. आत्ताच्या आत्ता सगळ्या नोकरांना बोलवायला हवं, सगळी कामे वाटायला हवी, ते सगळे यायच्या आत घर कसं सजलं धजलं पाहिजे. होईल का एवढ्या वेळात? ते आल्यावरसुद्धा आपल्या हातात काम असलेलं चांगलं वाटेल का? त्यांच्याशी बोलायला करायला मोका तर वेळ हवा. तिची इतकी सगळी बडबड एका पाठोपाठ एक सुरू होते. हे ऐकून हर्षद, आई शांत शांत, अहो धाप कशी लागत नाही हो तुम्हाला, जरा दमानं घ्या. कोणी काय फासावर देणार नाही आहे आपल्याला. आपलेच घरचे आहेत, तेव्हा जसं जमल तसेच होऊ द्या. बाबा, खरंच आज कळलं की प्रणाली इतकी बडबडी कुणामुळं आहे. धेन आहेत तुम्ही मायालकी, धन्य आहेत तुम्ही मायालेकी. प्रणाली चिडत, तुझी गाडी घुमून फिरून माझ्यावरच येते का? हर्षद असत, मग गाडीचं स्टेअरिंग दुसरीकडे फिरवायला मला परमिशन आहे काय? प्रणाली चिडत, नाही तू सापड मला, तुला सांगते स्टेअरिंग कशी आणि कुठे वळवली जाते. माधवी हर्षदला दम देताना बघून प्रणाली, हे असा दम देते तू माझ्या मुलाला, आणि तेही आमच्यासमोर, आमच्या पाठीमागे, तर तू त्याला मारतही असशील. बरं आहे माझा हर्षद तरी गरीब गाठ पडला आहे तुला. हर्षद भाव खात भोया उंचावून बघू लागतो. तर प्रणाली तोंड फुगून, मम तू त्याची बाजू घेतीये, ओके फाईन, आता तो तुझा मुलगा झाला आहे ना, पण डोंट वरी, थोड्या वेळाने माझी आई येतील ना, तेव्हा बघ, आता त्याच माझी बाजू घेतील, त्या पुरून उरतील तुम्हाला. रमेश हसत, अगं किती चिडतेस प्रणाली. हर्षद, नको रे छेडू तिला, बघ तिचा चेहरा किती लाल झालाय. प्रणाली, जेव बघू शांतपणे. आणि अशा गप्पा मारत जेवण उरकतात. जेवणानंतर माधवी लगेच नोकरांना बोलवून सगळी कामे वाटून देते. कुणाला बाहेरच्या साईडचं आणि गेटजवळचं, कुणाला गार्डन, कुणाला घर, टेरेस, तर स्वतः आणि रोजी मिळून हॉलची जबाबदारी घेतात. तर रमेश जरा हर्षद करायला रूममध्ये जातो, तर प्रणाली आणि हर्षद हाताखाली देण्यासाठी उभे राहतात. तसे माधवीने खूप नकार दिलेला असतो की तुम्ही जाऊन हर्षद करा, ऐकतील ते प्रणाली आणि हर्षद कसले, आणि तयारी सुरू होते. माधवीला अजिबात धीर धरवत नसतो. कधी एकदा सगळं शिस्तीत पार पडतंय असे झालेलं असतं तिला. एवढं टेन्शन तर तिने प्रणालीच्या लग्नाच्या वेळीसुद्धा घेतलेलं नसतं. पण आज तिला ही नात्याची खरी किंमत कळालेली असते. आणि आपल्या लेकीच्या सासरची मंडळी खुश झाली पाहिजेत, त्यांना एकदम ग्रेट असे फील झालं पाहिजे, अशी तिची धडपड दिसून येत असते, जी नॉर्मली सगळ्यांच्या आईंची असते. तर त्या त्यांची काम करत असतात. हर्षदी त्यांना फुलांच्या माळा, लाईटच्या माळा स्टूलवर चढून वर खाली करत बसवून देत असतो. प्रणाली त्याच्या हाताखाली असते. आणि आपले साहेब, तेवढ्यातून ही माधवी आणि रोजीचं दुर्लक्ष झालं की प्रणालीला छेडून मोकळे होतात. कधी माळाऐवजी तिचा हात धर, तर कधी हळूच कमरेत हात घाल, तर कधी तिच्याही नको तिच्या गालांचा किस घे. बाप रे, प्रणालीला नुसतं भंडावून सोडतो. त्याच्या चाळ्याला वैतागून प्रणाली खूप चिडते आणि ती माधवीच्या हाताखाली
करायला जाते व रोजीला त्याच्या हाताखाली पाठवते. हर्षद चिडून वैतागत कसेबसे उरलेलं सगळं लावालावी करतो आणि झटक्यात बेडरूममध्ये निघून जातो. प्रणाली थोडीशी हसत पण मगाशी जेवताना हर्षदने केलेली चेष्टा लक्षात ठेवत त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहते. खरं तर तिलाही वरच जायचं असते, पण लगेच त्याच्या मागोमाग जाणं चांगलं वाटणार नाही म्हणून ती खालीच नादी लागते. तसाच थोडा वेळ निघून जातो आणि माधवी प्रणालीला जाऊन थोडा हर्षद कर. तसंही हर्षद खूप वेळ झालं रूममध्ये एकटाच आहे आणि तसं चांगलं वाटत नाही म्हणून तिला जा म्हणून सांगते. खरं तर तिलाही हेच तर हवं असते आणि चटकन रूममध्ये निघून जाते. तर हर्षद चेंज करून बनेल आणि टॉवेल गुंडाळून सोफ्यावर TV बघत बसलेला असतो. प्रणाली आत येते, हर्षदकडे बघते पण न बोलता बेडवर जाऊन आडवी होते. 5 मिनिटं दोघेही गप्पच असतात. जरा वेळाने हर्षद हळूच उठतो आणि बेडवर जाऊन आडवा होतो. तिला मागून कवेत घेतो. हर्षद म्हणतो, भाऊ गप्प गप्प का ग तू? प्रणाली बंद डोळ्यानेच, काय करू, तुला कुठे माझी बडबड आवडते, तसंही पडू दे मला जरा. हर्षद असून, अरे होय, ती मगाचं बोललेलं अजून पण लक्षात ठेवलंय तू? प्रणाली गप्पच. हर्षद दम भरत, तू बोलणार आहे का नाही माझ्याशी? उगं मी चेष्टा केली ती मगाशी आणि तूच तेच धरून बसली होय? प्रणाली चिडत, तू नेहमी माझी चेष्टाच करत जा. तुझ्यासाठी मी फक्त एक चेष्टेचा विषय आहे जो तू कधीही कुठेही करून मोकळा होतो. फोनवर सुद्धा तू मला वेडी म्हणून मोकळा झालास आणि आता मॉम डॅड समोर काय वाटलं असेल त्यांना, जाऊ दे, सोड मला. हर्षद तोंड वाकडं करत, तू माझ्यासाठी काय आहेस हे तुला चांगलंच माहिती आहे आणि एकदा आपलं मांडलं की ह्या हर्षदला परक्यागत वागायला जमत नाही. मग समोर आई बाबा का असना. बरं ठीक आहे, तर राहिलं मग नसतो करत आजपासून तुझी चेष्टा. आणि तो बाजूला सरकतो व तसाच उठून पुन्हा TV जवळ जातो आणि रिमोट दाबत विनाकारण चॅनल बदलत बसतो आणि नजर तर प्रणालीकडेच असते. तर प्रणाली कपाळावर हात ठेवून पडलेले असते आणि तिला खरंच जरा डोळा लागतो. हर्षदलाही ती झोपल्याचं कळून येतं. मग काय, तो नाईलाजाने TV डोकं खुपसून बसतो. तिचा अर्ध्या तासाचा डुलका होतो व तिला अचानक जाग येते आणि ती उठते. तिचं तिलाच कळून येत नाही की तिला झोप कशी लागते. मग अंग मुरडत ती बाथरूममध्ये जाऊन फ्रेश होऊन येते आणि कॉफी तर घ्यायला हवी असे वाटतं. मग हर्षदसाठीही चहा आणावा म्हणून, हर्षद तुला चहा आता आणू का, थोड्या वेळाने घेशील? हर्षद ऐकून न ऐकल्यासारखं करतो. हर्षद, अरे मी तुलाच विचारतीये. मग हर्षद, काही एक नकोय मला, झाली तेवढी अवघाबत लई झाली, तीच पचनी पडत नाहीये माझ्या. प्रणाली हे ऐकून, काय बोलतोय तू, तुझे तुला कळतंय तरी का? हर्षद चिडत, तेच तर, कुणाशी कुठे काय बोलावं तेच तर कळत नाही मला. आधी बोलायचं आणि नंतर बोलून घ्यायचं. शेण खायची लई घाण सवयची आहे मला. असे म्हणून तो बाथरूममध्ये जाऊन धाडकन दार आदळतो. ते बघून प्रणाली स्वतःशीच, केवढा चिडलाय, बाप रे, मी तर चांगलंच भडकवलंय ह्याला. पण हा पण ना खोटा रुसवाई कळून येत नाही ह्याला, वेडा कुठला. तेवढ्यात तो तोंड पुसत बाहेर येतो. त्याला टॉवेलवर बघून प्रणाली कुचकुच व्हायला लागतं व ती लाडात येऊन हळूच त्याच्या समोर येते आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून मुद्दाम भोळेपणाचं आव्हानत, हर्षद शोना, तू अशी धुसफूस का करतोय, नीट का बोलत नाही आहे तू? हर्षद वैतागत, एड लागलंय मला आणि अकलीचा भाग दिलाय कुठे मला देवानं, त्यात तुझ्याशी नीट बोलायची अक्कल तर दिलीच नाही आहे त्यानं मला. प्रणाली त्याची इतकी चिडचिड बघून दोन्ही हातांनी घट्ट त्याच्या छातीला बिलगते. हे बघून हर्षद, प्रणाली सोड मला, उगं चिरडीला आणू नको हा मला. सोड म्हणतोय ना, उगं माझ्या अंगाला खेटू नको. प्रणाली काही न बोलता अजून जरा त्याला घट्ट आवळते. हर्षद चिडत, प्रणाली सोड म्हणतोय नाहीतर. प्रणाली मिठीची पकड आवळत, नाहीतर काय करशील, ढकलून देशील की चापट मारशील, तू काहीही कर, पण मी नाही सोडणार तुला. ती तशीच त्याला घट्ट बिलगून असते. तर हर्षद तिच्या हातातून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत. हर्षद आणखीनच रुसत, मी गप्पच बसतोय म्हणून तुझा हा आगाऊपणा वाढतच चाललाय. हां, तुला माहिती आहे की मी असलं काही पण करत नाही, म्हणून उगा माझ्या डोक्यावर मिरे वाटू नको. सर बाजूला हो. प्रणाली काकुळत, हर्षद सॉरी ना. अरे मी तर खोटंच रुसले होते, तुलाच ओळखता आलं नाही, त्याला मी काय करू? तूच दूर निघून गेलास आणि मलाही डोळा लागला. होय ग बाई, काय करू, मलाच ओळखता आलं नाही. आता तुला ओळखायला पण नको आणि तुझी चेष्टा पण नको. जेव्हा बघावं तेव्हा
जवळ आलं की नुसतं हाकलून द्यायचं आपलं. तू आपलं लाथाडत जा आणि मी फिरतो आपलं तुझ्या मागं मागं. दे माय करत प्रणाली हिरमूस होऊन. अरे तसं नाही आहे आता. आता तुझे डोकं वेगळ्याच दिशेने चाललायले. हां राहू दे बाबा. आता यापुढे मीच रुसणार नाही. एकतर आधी नको ती सवय लावत जा आणि वरून चिडत जा. हर्षद स्पष्ट करत. तुझ्या चिडण्यावर माझे काहीच म्हणणं नाही आहे ग. पण मी तुझ्या जवळ आल्यावर तू मला ठिसपीस केलेलं अजिबात आवडत नाही. ते सांगतोय मी. समजायचं आहे ते कधीच समजून घेत नाही तुला आणि नको त्या गोष्टी नेहमी समजून येतात. प्रणाली खजीलपणे. बरं बाबा चुकलं माझे. खरंच सॉरी. आता तर नीट बोल ना माझ्याशी. प्लीज ना शोना. प्लीज तू नको ना रुसू माझ्यावर. ते तर माझे डिपार्टमेंट आहे ना शोना. हर्षद ते ऐकून. काय ते डिपार्टमेंट? होय समजा तुमचंच आहे. माझे पण काय हाय की नाही म्हणतो मी. प्रणाली निरागसपणे. मी आहे ना तुझी. फक्त तुझी. सर्वस्वी सर्वोपरी सर्विच्च सर्व. अख्खीच्या अख्खी. हर्षद तरी कुठे खरं रागवलेला असतो आणि तिचं हे बोलणं ऐकून त्याच्या खोट्या रुसव्याचा फुगा फुटतो आणि तो हसू लागतो. तिला मिठीत घट्ट धरत. होय म्हणजे खरंच तू माझी आहेस म्हण की. चला म्हणजे काहीतरी माझं आहे म्हणा की. जे अख्खच्या अख्खं माझं आहे. प्रणाली तिच्या मिठीत डोळे बंद करून विसावत. मी तर तुझीच आहे. हर्षद माझ्यावर जितका हक्क माझा नाही त्याहीपेक्षा जास्त तो तुझा आहे. तुलाच तो हक्क गाजवता येत नाही. तुला माझ्यासारखं घेता येत नाही. उगा माझीच वाट बघत बसतो. हर्षद आपल्या माणसावर अधिकार हा गाजवायचा असतो. झालं. हर्षदला खवळून मोकळ्या झाल्या मॅडम. हर्षद तिचा इशारा समजून. असं थांब आता डायरेक्ट देऊनच दाखवतो असे म्हणून डायरेक्ट तिचा हा चेहरा आपल्या हातात घेऊन तिच्या ओठाला भिडतो आणि सकाळपासूनच तिच्यासाठी ताटकाळलेला तो आता कुठे खऱ्या अर्थाने रिलॅक्स होतो. दोघेही हवा असल्याने आनंद उपभोगून लागतात. हर्षदला तेवढं पुरेसं कुठे होणार होते व त्याची गाडी पुढचा गिअर टाकायला सुरुवात करते. पण यावेळी मॅडम अगदी नाईलाजाने आवर्त घेतात. प्रणाली हर्षदपासून दूर जात. हर्षद पुरं झालं. सोड मला आवरायला हवं. बरं दादांचा फोन वगैरे आला होता का? एव्हाना यायला हवे होते. हर्षदचा हात तिच्या कमरेत. त्याचा चेहरा तिच्या केसांना बाजूला सारत तिच्या मानेवर खांद्यावर ओठांचे ठसे उमटवत. तसाच मीच येतील ग थोड्या वेळात. त्यांचं सोड. माझी बघ जरा. अशी जवळ कवाधरणं वाट बघतोय मी. आणि त्याच्या ओठांची गाडी गळ्याजवळ खांद्याजवळ फिरू लागते. अब नहीं हो रहा दिल पे काबू सनम. आपकी चाहतों में जादू है सनम. अब होश ना कुछ भी रहा ख्वाबों में खो गए जुल्फों तले हम चैन से बाहों में. आपको देख के आहें भरने लगे. इस कदर आपसे हमको मोहब्बत हुई. आपकी धड़कनों में उतरने लगे. प्यार हम अब जो तब करने लगे. प्रणाली मंद हसत हर्षदला दूर लोटण्याचा निष्फळ प्रयत्न करत असते. खरं तर हवं तर तिलाही असतं. हरवून तर तिलाही जात असते. पण हर्षद नको ना. प्लीज आता नको. कुछ होता है शोया. हर्षद मादक आवाजात. म्हणूनच तर करतोय की. मध्ये बडबड करू नको. व्हायला ती होऊ दे. तिला दूरही जायचं असते आणि हवंही असते. अशा संमिश्र भावनेतून हर्षद एक दूजे को ऐसे तड़पा गए. देखते ही करीब आ गए. छेडे जरा हेमबूब का अवगारी कहे. आता पुढे काय होतं ते पाहूया पुढील भागात. तर मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.